ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. चातुर्वर्ण्य निर्मिती. ओव्या आहेत 818 ते 823 आणि गीतेचा श्लोक आहे 41. भगवंत चातुर्वर्ण्य कसे निर्माण झाले आहेत ते सांगत आहेत. श्लोक 41. ब्राह्मण क्षत्रिय विषाम शूद्राणाम च परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः. हे शत्रुतापना, स्वभावज गुणांचे योगाने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांची कर्मे विभागलेली आहेत. त्याची चारी वर्ण पुससी जरी कोण कोण, तरी जया मुख्य ब्राह्मण दुरेच गा. ते चार वर्ण कोणते आहेत म्हणून जर विचारशील जर तू विचारशील तर ज्या चार वर्णात ब्राह्मण हे मुख्य म्हणजे श्रेष्ठ आहेत. येर क्षत्रिय वैश्य दोन्ही, तेही ब्राह्मणाच्याची मानी जे ते वैदिक विधानी योग्य म्हणून. इतर जे दोन वर्ण क्षत्रिय व वैश्य तेही ब्राह्मणांच्या मानाने बरोबरीचे मानावेत, कारण ते वेदोक्त कर्माला अधिकारी आहेत म्हणून. चौथा शूद्र जो धनंजया, वेदी लागू कीर नाही तया, तरी वृत्ती वर्णत्रया अधीन तयाची. चौथा जो शूद्र वर्ण आहे त्याचा खरोखर वेदाशी संबंध नाही, तरी त्याची वृत्ती 3 वर्णांच्या अधीन आहे. तिये वृत्तीची या जवळिका, वर्णा ब्राह्मणाधिका, शूद्र ही की देखा चौथा झाला. अहो, त्या वृत्तीच्या निकट संबंधामुळे ब्राह्मणाधिक 3 वर्णांबरोबर शूद्र देखील चौथा वर्ण झाला पहा. जैसा फुलाचे नि सांगाते, तातू तुरंबी जे श्रीमंते, तैसे द्विज संगे शूद्र ते स्वीकारी श्रुती. ज्याप्रमाणे फुलांच्या बरोबर श्रीमंत मनुष्य सुताचा वास घेतो, त्याप्रमाणे ब्राह्मणादी 3 वर्णांबरोबर शूद्राचा निकटचा संबंध असल्यामुळे श्रुतीने शूद्राला स्वीकारलेले आहे. ऐसे सीगा पार्था, हे चातुर्वर्ण्य व्यवस्था, करू आता कर्मपथा याची या रूपा. अर्जुना, ही चातुर्वर्ण्य व्यवस्था अशी आहे. आता यांनी करावयाच्या कर्ममार्गाचे स्वरूप सांगू. भगवंत श्लोकात सांगतात की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे 4 वर्ण आहेत व त्यांची कर्मे कोणती तेही ठरलेले आहे. आता हे ठरवून कोणी दिले तर कोण्या सामाजिक नेत्याने नव्हे, तर स्वभाव प्रभव गुणही, मनुष्य मात्रांच्या स्वाभाविक गुणांवरून ठरलेली आहेत. सृष्टीतील प्रत्येक पदार्थ त्रिगुणात्मक आहे. याचा अर्थ तो केवळ एखाद्याच गुणाचा बनलेला आहे असं नाही, तर प्रत्येक पदार्थात हे 3ही गुण असतातच. फक्त त्या गुणांचे मिश्रण कमी अधिक असतं. जो गुण जास्त प्रभावी असेल त्याप्रमाणे तो मनुष्य त्या गुणाचा म्हटला जातो. इतर 2 गुण तितके प्रभावी नसतात. मनुष्य ज्या गुणाचा असेल त्या गुणाप्रमाणे त्याच्या हातून कर्मे घडतात. मनुष्याचे स्वाभाविक गुण व त्या गुणांना अनुसरून त्याला आवडणारी कर्मे विचारात घेऊन चातुर्वर्ण्य विभाग समाजात रूढ झाला. त्या मनुष्यांच्या स्वभावावर हुकूम त्यांची कर्मे ठरवली गेली. भगवद्गीता काळापर्यंत चातुर्वर्ण व्यवस्था समाजात रूढ झालेली होती व वर्ण सुद्धा जन्मजात ठरवले जात होते. जन्मसिद्ध वर्गीकरणाचे स्वरूप प्राप्त झाले होते. हे गीतेत वर्णसंकराचे जे भयंकर संकट असल्याचे मानले गेले आहे त्यावरून म्हणता येते. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह, असे गीतेने ठामपणे म्हटलेले आहे. 4ही वर्णांनी आपापली नेमून दिलेली कर्मे निर्हेतुकपणे कर्तव्य म्हणून करावीत, तीच मोक्षप्रद होतात अशी गीतेची शिकवण आहे. स्वे स्वे कर्मण्यभिरत सहजम कर्म कौंतेय सदशोमपि न त्यजेत निबंध स्वेन कर्मणा इत्यादी वचनावरून गीताकाली चातुर्वर्ण्य व्यवस्था जन्मजात झाली होती हे कळून येतं. ज्ञानदेवाने प्रथम 4 वर्ण कोणते ते सांगितले आहेत. ज्ञानदेव सांगतात की 4 वर्णांमध्ये ब्राह्मण हा वर्ण मुख्य आहे. तसेच क्षत्रिय व वैश्य हेही ब्राह्मणाच्या बरोबरीचेच आहेत, कारण त्यांना वेदोक्त कर्मांचा अधिकार आहे. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या 3ही वर्णांना त्यांना वेदाधिकारामुळे बरोबरीचे मानले आहे. चौथा वर्ण शूद्र वर्ण, त्याला वेदाध्ययनाचा अधिकार नाही. तसेच या वर्णाची जीविका इतर 3 वर्णांवर अवलंबून आहे.
त्यांचाही चौथा वर्ण म्हणून श्रुतीने स्वीकार केलेला आहे. ज्ञानदेव उदाहरण देतात की फुलाचेनी सांगाते तंतू तुरंबीजे श्रीमंते. श्रीमंत मनुष्य फुलाबरोबर त्यांना गुंफणाऱ्या सूत्राचाही स्वीकार करतो, तसा श्रुतीने स्वीकार केलेला आहे. पुढे ज्ञानदेव त्रिगुणांची कशा प्रकारे विभागणी होऊन 4 वर्ण बनले आहेत ते सांगून नंतर त्या वर्णांची कर्मे स्पष्ट करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.